सांगोला तालुक्यातील पारे या गावचे सरपंच म्हणून काम केलेले माननीय संतोष पाटील यांचा सामाजिक, राजकीय, शैक्षणिक पाढा मोठा आहे। माननीय सरपंच संतोष पाटील हे काम करत असताना कायम समाजासाठी झगडत असतात। त्यांच्या पाठीमागे या सर्वसामान्य लोकांचा आशीर्वाद असतो। ज्येष्ठांना सोबत घेऊन नव्या युवकाची गाठ बांधून ते 80% समाजसेवा व 20% राजकारण करतात। विजयादशमीला त्यांचा वाढदिवस सालाबादप्रमाणे याही मोठ्या थाटामाटात विविध उपक्रम घेत तो साजरा करण्यात आला। मात्र प्रमुख आकर्षण ठरलं ते म्हणजे पारे गावातील युवकांनी व लाडक्या बहिणींनी संतोष पाटील यांना चक्क फिरण्यासाठी व गोरगरीब लोकांची कामे करण्यासाठी 4 चाकी गाडी भेट म्हणून दिली आहे। गाडी स्वीकारल्यानंतर संतोष पाटील यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले, कारण समाजसेवा, राजकारण करत असताना 4 चाकी गाडीचे स्वप्न त्यांनी कधी पाहिलं नव्हतं। मात्र लाडक्या बहिणींना व लाडक्या भावांना निस्वार्थी राजकारण करणाऱ्या सच्चा समाजसेवकाची धावपळ बघवली नाही, त्यामुळे सर्वांनी मिळून ही 4 चाकी गाडी त्यांना भेट म्हणून दिली आहे। तसे पाहता संतोष पाटील यांचं जीवन अतिशय संघर्षमय। वयाच्या 5व्या वर्षी बापाचं त्यांच्यावरचं छत्र हरपलं। अनेक अडचणींवर वाद करीत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केलं। शिक्षण घेत असताना रक्तात असलेली समाजसेवा त्यांना शांत बसू देत नव्हती। विविध माध्यमातून समाजसेवा करीत 2000 साली CBS न्यूजचे संपादक चांदभैया शेख यांच्यासह ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार जन आंदोलनात ते सहभाग घेऊन समाजसेवेला त्यांनी सुरुवात केली। त्यानंतर 2004 ला गावामध्ये शेतकरी कामगार पक्षाची सत्ता असताना देखील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होऊन पारे गावाला ग्राम अभियानामध्ये पुरस्कार मिळवून दिला। त्यानंतर हळूहळू राजकीय क्षेत्राकडे त्यांनी वाटचाल सुरू केली। विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील हे नात्याने संतोष पाटील यांना मामा लागतात, त्यामुळे राजकीय क्षेत्रात अनेक पदे मिळत गेली। मात्र राजकारण संतोष पाटील यांनी कधी डोक्यात जाऊ दिलं नाही। समाजसेवेवर जास्त भर देत कार्य करीत आहेत। विशेषतः आपल्या गावाला केंद्रबिंदू मानत विविध विकास कामे करण्यासाठी धडपड त्यांची सुरू असते। त्यामुळे तर संतोष पाटील सर्वांना हक्काचा माणूस वाटतो, कारण गेले 15 वर्ष त्यांच्या राजकीय प्रवासामध्ये अनेक मोठमोठ्या अधिकाऱ्यांची त्यांची चांगली ओळख निर्माण झाली आहे। त्यांच्या कामातून एक चांगलं त्यांचं नातं निर्माण झालंय। त्याबरोबर त्यांचं शिक्षण MA BEd असल्यानं नवनवीन शासकीय परिपत्रके, नवीन योजना, प्रशासनाचा चांगला अभ्यास त्यांचा असल्यानं प्रशासनावर चांगली त्यांची पकड निर्माण झाली। आजही ओळख सांगताना अधिकारी बोलतात, एक आक्रमक पण आपल्या कामाशी प्रामाणिक असलेला हा युवक नेता म्हणून सगळीकडे ओळखला जातो। सरपंच म्हणून काम करत असताना पारेगावच्या विकासामध्ये नवनवीन इमारती, रस्ते, लाईट, पिण्याचे पाणी, उद्योगधंदे, वैयक्तिक लाभाच्या योजना, ज्या अनेक बाबींवर ते भर देऊन काम करून राज्यातील 12 आमदार आपल्या गावात बोलावून अनेक विकासाच्या कामाची उद्घाटने त्यांनी करून घेतली व 5 हागणदारी मुक्त गाव असल्याशिवाय पायात चप्पल न घालणारे पाटील यांनी या सर्व मान्यवरांच्या हस्ते आपलं स्वप्न पूर्ण करून चप्पल घातली। असा ध्येयवेडा माणूस सतत सामाजिक कार्यात गुंतलेला असतो। पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सुमारे 200 महिलांना सोबत घेऊन उत्तम प्रकारे काम केल्यानं शेतकऱ्यांना त्यांचा फायदा झाला। विशेषतः कोरोनाच्या महामारीमध्ये संपूर्ण समाज घरात असताना हा माणूस कुटुंबातील लोकांची काळजी घ्यायचं सोडून पेशंटला दवाखान्यात पोहोचवण्याचं काम करत होता। कोरोना काळात रुग्णसेवा केंद्र सुरू करून निरंतर सेवा करीत गेले। या माणसाला समाजसेवा करण्यासाठी फक्त कारण हवं असतं। परवाचीच एक गोष्ट अशी की सरकारचे लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि संतोष पाटील त्वरित पोहोचले पारे परिसरातील सर्व महिलांच्या घरी। सर्वांना योजना समजावून सांगून स्वखर्चानं कागदपत्रे तयार करून जोपर्यंत त्या महिलांच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीये तोपर्यंत त्या योजनेचा त्यांनी पाठपुरावा केला। असे नेतृत्व चुकून एखाद्या गावामध्ये तयार होत असतं, हे खरं वास्तविक पाहता गावातील गटारे साफ करण्यापासून गावातील दिवे लावण्यापर्यंत आणि कोणाच्या जन्माचे स्वागत करण्यापासून अगदी स्मशानात लाकडे रचण्यापर्यंत यांचा सहभाग असतो। म्हणून त्यांची गावातील प्रत्येकाशी नाळ जोडलेली आहे। समाजामध्ये राहताना समाजाशी आपण बांधिलकीच्या भावनेतून अनेक लोकोपयोगी कामे सत्ता नसताना सुद्धा ते करतायत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजकारण करत असताना आपल्या
कडे येणारा प्रत्येक माणूस कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या धर्माचा आहे हे ते कधीच पाहत नाहीत. अशा या युवा नेतृत्वाला CBS न्यूज कडून पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.